सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू संदर्भात एक महत्त्वाचा अहवाल समोर आलाय। सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलीस मारहाणीतच झाल्याचं न्याय दंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आलाय। गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर हा अहवाल सादर करण्यात आलाय। संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून उत्तर मागितले जाणार आहे। पोलिसांकडूनही प्रकरणाबाबत अहवाल दाखल झालेला आहे आणि कागदपत्र देखील दाखल झालेली आहेत। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत आणि त्यांना परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली असा ठपका न्याय दंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीअंती ठेवलाय। हा 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आयोगानेही गुरुवारी त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितलेलं आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीमध्ये असताना तुरुंगातच मृत्यू झाला होता। या प्रकरणी त्यांच्या आईनं दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली। दरम्यान आता न्याय दंडाधिकाऱ्यांच्या अहवालामुळे सरकार याबाबत काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय। मला वाटते न्याय मिळाला पाहिजे। माझ्या सोमनाथाला मारहाणीमुळे जीव गेलेला तर सर्व जनतेला साऱ्या भारताला माहित आहे। भारताच्या बाहेर गेलेला आहे। मारहाणीमुळे हे पोलिसांच्या मारण्यामुळे त्यांच्या मारण्यामुळे माझ्या लेकराचं मर्डर झालेलं आहे। त्याच्याबद्दल मला सर्वांनी सगळ्याला विनंती आहे माझी सरकारला, मला न्याय मिळवून द्यावा। मला न्याय मिळावा, लवकरात लवकर मला न्याय द्यावा। आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, जे आरोपी आहेत ते। ही घटना घडली त्या दिवशीच आम्ही सांगत होतो की याला पूर्णपणे तिथं असर पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे। उगाचच तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळेसपासून आत्तापर्यंत आम्ही हेच सांगत होतो, पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते। तसंच बीडमध्ये सुद्धा मस्साजोगमध्ये आम्ही म्हणत होतो PI महाजन याने मोठ्या प्रमाणात तिथं त्या ठिकाणी जे क्रिमिनल आहेत त्या क्रिमिनल लोकांना त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि काही प्रमाणात त्याचासुद्धा सहभाग या क्रिमिनलला मदत करण्यासाठी होता। तेव्हासुद्धा सरकारली कुठंतरी या PI महाजनची बाजू घेताना आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे। पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह खातं जबाबदार आहे। गृह खातं जबाबदार असतो तर गृहमंत्री जबाबदार आहे आणि गृहमंत्री आमचे वारंवार हे असं घडलंच नाही हे सांगतायत, पण ते खोटं बोलतायत आणि पोलिसांनी त्यांना खोटी माहिती दिलेली आहे। मग याच्यावरती आता कारवाई कोणावरती करायची आहे? स्वतः गृहमंत्री प्रायश्चित घेणार आहेत का?